माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कञ्चनं कञ्चनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जोडून या कर तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मेकला कुसरे काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका गोड करा एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज ब्रोयन तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मृती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावतराई वाढले अंतरी प्रेम सुख विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत आमचे माय मराठी YouTube चॅनल वाल्याचा सत्कार करा विठ्ठला कीर्तन रूपी सेवकांनी बोललेला अभंग यथेवत भूतलावर मानवी जन्माचा उद्धार करण्याकरता नव्हे नव्हे ईश्वर सत्य ही पेक्षा ज्या मालकाचं सामर्थ्य असे महाराज वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा अभंग सेवेसाठी आहे विठ्ठला अभंग तुकोबर याचा शब्दछा भाव बघा विश्वाचा जनिता अरे विश्व जन्मापासून जन्माला आला दादा असा असणारा मालक आज एका सामान्य स्त्रीला आहे म्हणतो मने यशोदेशी माता विश्व जन्मापासून निर्माण झाले महाराज असा असणारा देव
तो एका सामान्य गोकुळातल्या स्त्रीला आई म्हणतो. मला जगद्गुरु तो कोबरे म्हणतात. काय विशेष त्याचं विशेष पण सांगता दादा. ऐसा भक्ताचा अंकित. देव जरी देव असेल, विश्व यांच्यापासून निर्माला येत असेल दादा, पण विश्वाला निर्माण करणारा देव सुद्धा भक्ताच्या अंकित असतो. ऐसा भक्ताचा अंकित. अंकित म्हणजे मला त्यांचं ऐकणारा असतो. काय ऐकणारा? तो कोपरे म्हणतात जसं भक्तानं म्हणावं, जसं भक्तानं प्रेम लावावं, काम सांगावं दादा, लागे तैसी लावी. जसं भक्तानं प्रेमानं सांगावं तसं माझा देव ऐकतो दादा. आणि ऐकण्याचे कारण सुद्धा सांगितले मला. किती देव कसा आहे माझा? जसं असणारा तसा आहे महाराज. निष्काम निराळा देव निष्काम आहे माझा, आणि निराळा सुद्धा आहे. जो निष्काम असतो, जो निराळा असतो ना, तोच सगळ्याला चावा लावतो. गोपी लावीला चावा. भक्तांना त्यांनी प्रेम चावा लावला दादा. आणि असा असणारा देव तो का म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. अभंगाचा सर्व भाव विठाला विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय. सालाबादा प्रमाणे चालू असलेला भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह 24 वर्ष मला पूर्ण आहे. 25वा वर्ष. याला रौप्य महोत्सव म्हणतात. रौप्य महोत्सव. आनंद वाटला. एवढ्या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा एवढे माणसं सापडणं म्हणजे महाराज मुरकुटवाडी उजनी पाठीचं कौतुक करावं तेवढं कमी महाराज. आणि खरं सांगू का महाराज, अलकड बोलतो महाराज. ज्या माधव मामाच्या पदस्पर्शानं मोतीराम मारोतो महाराजांच्या प्रश्न पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये महाराज तुम्हाला कीर्तन करायचं, सेवा भेटत असेल तर भाग्यवान समजायचं की महाराज भगवान बाबा मोतीराम महाराज, विठ्ठल प्रसाद महाराज या महात्म्यांच्या असणाऱ्या पावन भूमीमध्ये महाराज तुम्ही जन्म घेताय, अवतार घेताय. आणि त्याच्यामध्ये द्विधा ईश्वर करा योग जर बोलायचं ठरलं महाराज, जगाचा मालक असणारा महाराज, जगाचा मालक असणारा त्या मालकाचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम योगो नाम. प्रभू रामचंद्राच्या अवताराला रामनवमीला सप्त्याची सुरुवात आहे. आणि सप्तयते चिरंजीवन. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे. त्या चिरंजीवाचं नाव आहे महाराज हनुमंतराय. अश्वत्थामा बलिव्यासो हनुमानश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तयते चिरंजीविनः. त्या चिरंजीवाच्या मालकाचं महाराज सूर्योदय समयासी, सूर्योदयाच्या समयाच्या वेळेस असताना आमच्या हनुमंतरायाचं महाराज अवतार आहे आज. आणि या अवतारचं तिला महाराज सप्त्याची सांगता. तुमच्या इथं देवही आहे आणि तुमच्या इथं संत आहेत. विठाला शर्करा योग महाराज. या मोजे उजनी पाटीकर मुरकुटवाडी. बरोबर आहे? उजनी पाटीकर मुरकुटवाडी एक एक भेट ना. 2 कशाला? उजनी पाटी का मुरकुटवाडी? वा, काय अडचण नाही मला. दोन्ही तर दोन्ही महाराज. उजनी पाटी हे आणि मुरकुटवाडी महाराज असणारा रौप्य महोत्सव आणि भव्य दिव्य स्वरूपाचा महाराज या ठिकाणी दर्शनाचा योग आमचे आदरणीय प्रातस्मरण सौजन्य समस्त गावकरी मंडळ उजनी आणि मुरकुटवाडी, उजनी पाटी आणि मुरकुटवाडी महाराज या दोन्ही संगतीतून आलेला योग. आणि या योगातून मला सेवा करण्याची संधी आहे. समस्त गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन आजचे यजमान आमचे हरिभक्त परायण वैजनाथरावजी बालाजीरावजी मुरकुटे साहेब यांनी असणारा हा महाप्रसादाचा सौजन्याचा कार्यक्रम आमच्याकडे आणि त्या वतीनं सेवा करण्याचा योग. पट्ट्यातलाच पण पट्ट्या गावात नव्हता, पट्ट्या रस्त्यानं जायचं. पण आज 2 फूट खाली उतरण्याची संधी 25 वर्षानंतर आली. आपलं कीर्तनात उतरून सुद्धा भरत बाबा मला 2 तप व्हायले. 12 2 24 किती वर्षाचं तप असतं? 2001 ला मी परमार्थात शिरलो. आज 2025 आहे. 25 वर्षांना वाटणं गेलो पण खाली नाही आलो. म्हणत हो पाप असतो याला योग म्हणायचा असतो. कितीही तुम्ही प्रयत्न करा महाराज, योग आल्याशिवाय सेवा भेटत नाही. शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात अप्राप्तस्य प्राप्ती योग. हा विठाला
दिव्य स्वरूपामध्ये महाराज आदरणीय हरिभक्तपरायण आमचे भूषण असणारे भरत महाराज मुरकुटे महाराज, त्यांच्या महाराज जन्मभूमी गाव आहे त्यांचेच असणारे चिरंजीव आमचे हरिभक्तपरायण सचिन महाराज, दुसरे आमचे मृदंगाची साथ करणारे गुरुबंधू आमचे गोविंद बाबा, ही या ठिकाणी परिसरातून जमलेले सर्व हरिभक्तपरायण. आणि विशेष म्हणजे महाराज योग नांदेडची पोरगी इथं दिली, गोविंदराव बरोबर आहे का? नांदेडची कन्या मुरकुटवाडीत दिली आणि नांदेडहून आम्हाला जावई बापू कुठला? नांदेडचा. पोरगी कुठली? पोरगी बी नांदेडची. जावई कुठला आहे? मुरकुटवाडीचा असेल हो. जावई मुरकुटवाडीचा, पोरगी नांदेडची. जावई नांदेडचा आहे, त्यांचं बरोबर आहे महाराज. दुईकून चाललंय ते. हा, तिथलचा जावई आणि त्या जावईनं आणलं तुमचंच गावचा, पण तिकून आलेला हा मान आहे महाराज. आता कळलं महाराज, माणसं गड्याचे माहेरचे कमी ऐकतात, सासरवाडीचे जास्त ऐकतात. हे कीर्तन मला कळलं. भरत बाबा अहो किती बी मोठा माणूस असू द्या, कुणाच्या ऐकण्यात आहे? भरत बाबा रौप्य महोत्सव आहे, माहेर म्हणा. ताकद आहे महाराज, ताकद ही वैशिष्ट्य. किती बी मोठा असू द्या महाराज. आणि खरं सांगतो, देव सुद्धा भक्ताचा अंकित आहे. नितीनराव विठाला सांगता समारोप आहे महाराज. काला म्हटलं की महाराज प्रसाद. महाराज प्रसाद देणारे अधिकार दोघांना आहेत. एक महाराज प्रसाद देतो माझा जगाचा मालक भगवान परमात्मा एक, आणि दुसरा अधिकारी संतांना. महाराज अवतार देवाचाही अवतार महाराज या पहिल्या प्रमाणावरून. महाराज पहिल्या प्रमाणावर देव रामनवमीचा असणारा राम प्रगट्य करणे, पहिला देव प्रसाद देतो. अधिकार दोघांनाच पहिल्या प्रमाणावर. महाराज देवाला प्रसाद देण्याचा अधिकार आहे पहिल्या प्रमाणे. भानुदास गीते प्रसाद देतो. पंढरीनाथ प्रसंग होताना मध्ये परिसरातून सर्व जमलेली भजनी मंडळ महाराज. एक तासानं आपण लेट चाललो, एक तासानं लवकर पोहोचणार, काळजी करायची नाही मला. कसली बी गाडी असू द्या, चालवणार ड्रायव्हर चांगला पाहिजे, खानदानी ड्रायव्हर असा. रस्ता बी कसा असू द्या, माणसं मरतील पण टायमिंगला पोहोचित करी महाराज. मी माझं काही टेन्शन घेऊ नका. एका तासात तर एका तासात महाराज. साहेब येऊन भेटले म्हणजे महाराज पुढचं कीर्तन कॅन्सल करा, आमचंच करा. आमचं म्हणलं की पोरगम, दुसऱ्याचं म्हणलं की कार्ट. शाबास, जमलं. तुम्हाला माहिती येतं कार्ट महाराज. ह्या गोष्टीने महाराज काही अडचण नाही. तुमचं समाधान करेपर्यंत कीर्तन करतो, काळजी करू नका. दिवस मागावा तरी चालेल, पण ती लाईटीत बसू. सप्ताह झाला, पुढचं कीर्तन हो का ना. दोन्ही काही कीर्तनाचे पैसे तुम्ही का देईना, मला काय करायचंय महाराज. आपलं काय महाराज, कुठंही जाऊन महाराज वाजवायचंयच ना. इथंच वाजविलं डबल तर काय फरक पडलाय? सचिन महाराज काल्याचा प्रसंग आहे, तुमचं पाकिट मला, गोविंदरावचं मला, माझं बी मला, काय फरक पडलाय? हनुमान जयंती विठाला असणारा हा गोड प्रसंग. आणि दुसरे आमचे मित्र, जिवलक मित्र महंत म्हणतात आता त्यांना, आमचे अंकुश महाराज दहिपे माधव मामा संस्थानचे असणारे महंत. कधी पट्टा अभिषेक करावा लागेल, कार्यक्रम करा, मायास कीर्तन ठेवा तुमचं. पट्टा ओढून अभिषेक. पट्टा कसा असतो, गादी कशी असते, माझ्यासारखे सांगायला यावं लागते महाराज. काही गोष्टी उशिरा महाराज योग्याने यावं लागत असतात. अंकुश बाबा आणि खास महाराज गोड व्यक्तिमत्व आहेत महाराज, अगदी छान महाराज. मला हरिद्वारचा रामकृष्ण हरी सप्ताह केलं तसं त्यांची आठवण आहे महाराज. विठाला प्रसाद देणाऱ्या जगाचा मालक आहे महाराज. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एका प्रमाणावर देव प्रसाद देतो.
येतो आणि दुसरा प्रमाणावर प्रसाद देण्याचा अधिकार महाराज कुणाला आहे? संताला. काला वाटू एकमेका आणि वैष्णव निका वैष्णव पाहिजे दादा. आणि तो निका वैष्णव त्याचं नाव आहे संत माऊली ज्ञानोबरायांसारखा महात्मा आहे मला. नामदेव रायासारखं कीर्तन वाळवंटात चालू आहे. आनंद बघा संतांना अधिकार प्रसाद देण्याचा अधिकार संतांना. महाराज नामदेव महाराज कीर्तन करतात. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे चोखोबर आहे ही संत मंडळी मला त्या ठिकाणी. आणि एकच असणारा जसं आज हनुमान जयंती जिकडं पाहाव तिकडं महाराज उत्सव आहे तसा असणारा चंद्रभागेच्या वळवंटात नामदेव महाराज कीर्तन करत असताना महाराज त्या ठिकाणी असणारे नामदेव ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करते महाराज. एकच आवाज झाला होता एकच टाळे झाले चंद्रभागे बाबा गोय भरत महाराज तुम्ही असल्यावर तुम्ही भेटच नाही. तसलं का तसलं काय अडचण आहे महाराज खरं सांग. बोला बोला. सगळेच महाराज भेट नाहीत मी असल्यावर काय वर माहिती. आम्ही आमची मुकदमच तुम्ही ना. आमचा पगारच तुमच्या हातात आहे महाराज. तुमचे पाकिट नाही आम्हाला शासनाचा बी पगार आहे आणि त्या शासनाचे मुकदम घेत मला तुम्हाला माहिती नसेल. तुम्हाला वाटतंय का नुसतं आडनाव गोपीनाथ गडावरचा तुमचा एवढाकडे मी जरी तुमच्या पट्ट्यात नसलो ना महाराज मी समाजाची जातीची रेग महाराज माझ्या दप्तरला ठेवतो महाराज. गहार हिंडे आकाशी तिचे चित्त तिला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब देशात वावरायचे पण महाराज कधीही जन्मभूमीला आणि समाजाला कधी विसरायच नाहीत हे वसाहतीतून घेतलं आहे. म्हणून मी भाग्यवान समजतो दादा ज्या मराठवाड्यात जन्म भेटलाय. माणसाला जन्म भेटावा भारतात
त्यात जन्म भेटावा मराठवाड्यात, त्यात जन्म भेटावा महाराज बीड जिल्ह्यात या खालच्या भागामध्ये इमानदारीने सांगतो मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात म्हणजे संतांची खाण आहे महाराज. इथं मी जर कीर्तन नसतो आलो तर 10 कीर्तनकारी इथं उभे ते नाही आलं तर आम्ही आहेत. एवढं निकापणा जर कुठं असेल तर परमार्थ ते परमार्थ महाराज. म्हणून तर भरतखंडेह नरदेह बाप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. आम्हाला जन्म मिळाला दादा, भाग्यवान आहेत आम्ही, नाहीतरी प्रमाण आहे. पवित्र देखो पवित्र देखो पावन तो देश आणि जेते हरीचे दास. माधव मामा नंतर आपल्याला जन्म भेटला भाग्यवान, भगवान बाबा नंतर जन्म भेटला भाग्यवान आहेत महाराज. परमार्थ करावं खरं सांगतो महाराज. आनंद वाटला महाराज. पेपर वाचतो मी, शिकवत जरी असेल प्राध्यापक पदावर अडून जरी असेल तर पेपर वाचताना सुद्धा कळलं की महाराज आपल्या या गावचे आता सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट मध्ये महाराज 10 का 15 असणारे अधिकारी या पदावर गेले महाराज. टाळ्या वाजवून स्वागत करा महाराज त्यांचं. देशाची सेवा करणारा व्यक्तिमत्व महाराज. काल सत्कार झालाही असेल. खरं सांगू माई बाप महाराज, एक दिवस आपल्या घरचा उत्सव कमी करा पण अधिकारी बनलेल्या लेकराचा गावात मिरवून सत्कार करा महाराज. त्याच्यामुळं महाराज भगवान बाबांना सांगितलेला वसा एक करी का पण लेकर शिकवा हा वसा बाबांना दिलाय. तो वसा पुढे जायचा असेल तर त्यांचं कौतुक करा, त्यांचं स्वागत करा. ते कौतुक पाहून आपली बाकीची पिढी प्रोत्साहित होईल आणि पुन्हा त्या पदावर आरूढ व्हायला प्रयत्न करेल. विठाला प्रसाद संतांची भूमी प्रसाद देण्याचा अधिकार आहे. म्हणून एकची टाळे झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळ शिलाय वाटी गोविंदराव. भाग्यवान आहे आमचा परिसर. लेट असेल पण थेट आहे माणसं. तिकडं आम्ही कर्नाटक तेलंगणा त्या राज्यात कीर्तनाला जातो. 4-5च भजनी असेल. इथं किती उशिरा जावं पण चांगल्याच जावं, उशिरा जावं पण चांगल्याच जावं. साहेब मला बोलता बोलता म्हणले महाराज आपलंय म्हणून भागवून घ्या. म्हणलं भ्याव का बडे पुढचं कीर्तन नाही केलं ते चालते पण आपल्या परिसरातलं सोडून चालत नाही. आपल्या परिसरात जर महाराज उशिरा आला तर डबल तारीख भेटत नाही, महाराज लवकर गेला तर पाकिट भेटत नाही. हा दोन ध्यानात ठेवा. आपला हा स्वभाव आहे महाराज. आपण उशिरा यायचं नाही लवकर जायचं नाही, आपला स्वभाव आहे. जसं असेल तसं मला काही अडचण नाही महाराज. चिरकर की फिरकर आता हो द्या काय व्हायचे ते. मग संतांना अधिकार आहे महाराज. नामदेव महाराज कीर्तन करत आहेत तिथं चंद्रभागी वाळवंटात. नामदेव आज इथं कीर्तनाला कोण आहे? वसुदेव. कुठे गेला वसुदेव? खाली आहे. हो नाव येऊ काल याच्या कीर्तनाला येऊ. असू द्या असू द्या महाराज. तिथं नामदेव आणि आपला इथं वसुदेव महाराज. तिथंही देव आहे आणि इथं सुद्धा देव महाराज. कुठं सोडायचं नाही. नामदेव महाराज तिथं कीर्तन करत होते, इथं वसुदेव कीर्तन करते. ज्ञानोबा तुकोबर आहे, संत मांदी आहे म्हणजे आमचे भरत महाराज हनुमान महाराज हे दादा हे संत रूपाने या ठिकाणी विराजमान आहेत. हाच आनंद सोहळा आहे. विठाला प्रसन्नता महाराज देवाकडे संताकडे. बाकीच्याकडे आडनाव प्रसन्न असेल. तुम्ही म्हणा आमच्याकडे बघून आम्ही प्रसन्न आहेत. विचारा आम्हाला प्रसन्न महाराज समाधान आहेत का? तिसरं कीर्तन 4थीला जायची इच्छा आहे. प्रसन्न आहे का आम्ही? नाही. पैसा हो महाराज सोडून द्या, पैसा सोडू नका महाराज. आपल्याला प्रत्येकाला प्रेम वाटतं महाराज, आपल्याला सुद्धा. बरं काही अडचण नाही. संसारिकातला विचार
दिवसभर रान घेतलंय तुम्ही माऊली, दिवसभर तुम्ही रान घेतलंय आणि उग 4-5 तासाच राहिले दिवस मावळ सोडता का घेऊन येता? घेऊन येता. तसं आज दिवसभर रान आहे, झाकड पडतं, 1 तास राहिलं होतं, ते कीर्तनाचं आहे आमचं, ते घेऊनच येऊ ना. तुमचं म्हणलं की घेऊन यायचं, आमचं म्हणलं की असं नसतं माऊली. परमार्थ 8 तासाने करायचा. विठाला परमार्थ संत मान द्यावी. प्रसाद आहे आज, काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि महाराज गीता सांगत असताना प्रसादाचा परिणाम, प्रसादे सर्व दुःखानां आणि रसोपजायते प्रसन्न चेतसो हाशु बुद्धी परिवतिष्ठते. महाराज प्रसन्न प्रसाद खाल्ल्याच्या नंतर चित्त प्रसन्न होतं. नंबर 1 प्रसादाचा परिणाम. नंबर 2 बुद्धी परिवतिष्ठते. आणि महाराज बुद्धीवर परिवर्तन होत असतं ते प्रसादानं, आणि सर्व दुःखाची हानी सुद्धा प्रसाद करत असतं. आणि म्हणून तर महाराज संतांच्या हातानं आलेला प्रसाद किंवा संतांच्या झालेला स्पर्श त्रिविध तापाची झाली पवन देखील या चरण प्रसाद. वैष्णवांचे चरण बघितलं तर दुःख आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक दुःख जातं. तर प्रसादानं काय होत असेल? म्हणून प्रसाद घे जा माय बाप, म्हणून प्रसाद देण्याचा अधिकार संतांना आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं रे म्हटलं की जगाच्या मालकाचा विचार असतो. आणि महाराज खरं सांगतो, इथं विचार करा, काल्याला अधिकार कोणालाच नाही. अलीकडे तर लई मोठं फॅट झाले महाराज, मी माफी मागून बोलतो महाराज. जगाच्या पाठीवर ज्ञानोबा तुकोबर आहे, भगवान बाबा वामन भाऊ असणारे माधव मामा संत मांदियाईमध्ये मी अवतार घेतलाय, जन्म घेतलाय दादा. आणि हा जन्म महाराज आजकालच्या काळामध्ये महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगार समाज एकत्रित घेऊन हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणून आज प्रत्येकाच्या हृदय मंदिरात शिवाजी महाराजांना कार्य केलं, तसं कार्य संतांना केलं, जातीच्या पलीकडे जाऊन केलं. म्हणून आज जगाच्या पाठीवर ज्ञानोबा तुकोबरासारखा संत नाही, जगाच्या पाठीवर गीता भागवत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा पंत नाही. विठाला यारे यारे आहे अधिकार, सर्वांना अधिकार आहे म्हणा. यारे यारे लहान सकल अशी हे अधिकार संतांनी सगळ्याला दिला. जात पात याच्या पलीकडे मला आजकालचं जे वाज आले का माफी मागून बोलतो राजा हो, कुणीही जाऊ नका. हाड का रक्त कापून बघा, त्वचा असणारी ही चमडी कापून बघा, हाड मांसाशिवाय आणि लाल रक्ताशिवाय काहीच नाही राजानो. याच्या पलीकडे जाऊन परमार्थ करायला शिका राजानो. महाराज माणसात माणूस राहिला नाही दादा. वारकरी संप्रदायाचं पीठ असं आहे की सर्वांना एकत्र घेऊन चालतो. माफी मागून बोलतो महाराज, आपला असू द्या की परका असू द्या, ज्यांना महाराज दुःख झालं तर त्याच्याविषयी दुःख वाटत असतं, आणि सुख झाल्यानंतर ज्याच्याविषयी सुख वाटतं, अशा दोन्ही बाजू ज्यांना जाणवतात त्या असणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे संत, आणि ते सर्वांना स्वीकारतात त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात ठेवा. काला म्हणजे मला अभेद देखील, तुका म्हणे काला कोणीही अभेद देखील. अभेद गेला पाहिजे मला, भेद गेला पाहिजे. भेदाभेद भ्रम अमंग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आपला धर्म आहे महाराज, भेद निवडला पाहिजे अलीकडच्या काळातला. म्हणून महाराज सगळ्यांना लहान याती भलत्या नारी नर या सर्वांना एकत्र घेऊन म्हणून काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तन करायला बंधन. कोणतं बंधन? चरित्र ते उच्चारावे
विचारावे केले देवे गोकुळी. मग देवानं जे गोकुळात चरित्र केले महाराज, तो असणारं चरित्राचं उच्चारण करायचं महाराज. म्हणजे प्रसंग अवधान 4 वाजलेत महाराज, वेळ सुटायची होऊन चालली. 4ला 5-10 मिनिटं कमी असतील माझ्या अंदाज. महाराज आपला वेळ आहे, मग चरित्र उच्चारायचंय महाराज. मग चरित्र उच्चारायच्या अगोदर ज्याचं चरित्र उच्चारायचंय त्याला अवताराला आणावं लागतं. आणि अवताराला आणत असताना मायबाप जगाचा मालक अवताराला येणार आहे. त्या जगाच्या मालकाचं नाव आहे महाराज कृष्णम वंदे जगद्गुरु महाराज. आणि तो असणारा मालक महाराज बंदिश आहे. तुम्हाला वाटतं का चांगल्याला चांगल्या ठिकाणी जन्म भेटतो? चांगल्या झाडाला दगड कोणी हाणतंय का? वाईट झाडाला बेश्रम कोणी मोडून नेत आहे का? अय बेश्रम कोणी मोडून नेत आहे का? आंब्याच्या झाडालाच दगड हाणतात दादा, विचार करा. चांगल्याच रोडला स्पीड ब्रेकर असतात, कुठं स्पीड ब्रेकर नसतो महाराज. आणि महाराज खरं सांगतो, वाईट व्यक्तीला पहिला नमस्कार करायचा, सज्जन माणसाला तदनंतर करा. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तद अनंतरम महाराज. हा नमस्कार करण्याचा आहे महाराज. म्हणून तोंड धुण्याच्या अगोदर महाराज बुद्ध प्रक्षालनात यथा विठाला. भगवान कृष्ण परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी महाराज. महाराज प्रसंग थोडा शॉर्टकट मध्ये सांगतो महाराज. कंसाचा असणारा महाराज, कंसाच्या बंदेश आहेत महाराज. कंसाची बहीण देवकी आणि देवकीची असणारं लग्न झालं वसुदेवासोबत. आणि महाराज वरात काढली आणि वरात काढल्याबरोबर महाराज आकाशवाणी झाली, हे कंसा, अरे ज्या बहिणीची थाटात वरात काढतोस ना तिचा 8वा तुला मारणार आहे. महाराज तुम्हाला वाटतं का आताच तुम्ही बहिणीला मारता? होय नितीन, हो गोविंदराव, नाही महाराज, मला हिच्या पुढचा 8वा खडग घेऊन माराय धावला. हात तो धरियला वसुदेवे. तलवारच घेतली, खडग म्हणजे तलवार काढली तिथंच. दाजीने हात धरला, वसुदेवाने हात धरला. ए कंसा, अरे तिचे पोरं मारणार आहे, ती मारणार आहे का? तुम्ही अलकड म्हणता स्त्री भ्रूण हत्या आम्ही थांबवली. कुणी हात थांबवली पहिली? आम्ही. कंसाला बहिणीला मारणारा पहिला व्यक्ती आहे, त्याचं नाव कंस आहे. खडग घेऊन मारा. हे थांब म्हणले वसुदेवन सांगितलं, आमची लेकरं हे आहेत ना, मारणार आहेत ना, आम्ही आमची झालेली संतती तुझ्या ताब्यात देतो. बंदिशाळी महाराज, बंदिशाळी टाकलं. 6 मारी दुराचारी, 6 मारले महाराज. लग्न झालं, वरात झाली, बंदिशाळीत टाकलं, सगळं होऊन गेले एका मिनिटात महाराज. 6 लेकरं झाले दुसऱ्या मिनिटात. पहिलं जन्मलं कंसाकडे नेलं. महाराज खरं सांगू, आमच्या नादाला लागायचं नाही. आम्ही कुणाचा बी पापाचा गडा भरतो, सगळ्याच्या नाद्याला लागायचं. सचिन महाराज नाद नाही करायचा आमचा. कुणाचा? आमचा म्हणजे नाही, आपल्या सगळ्या. माझाच म्हणून माझं पुढे लावू नका. वारेकरी संप्रदायाचा नाद नाही करायचा. कोणी कुठंही जा, आम्ही जरी एकदा मनात घेतलं ना, ह्याला नाहीच गावात आणायचं, नाही येत महाराज. ह्याला आणावंच लागतंय, येतंय. सरपंच निवडून येत नाही म्हणत एखाद्या महाराजाच्या विरोधात गेल्यावर. तुमच्या इथं नाही, आमच्या गावचं सांग. मला एक दिवशी आमच्या सरपंचाने जेहेरी नाही घातली. लय दिवसाची घटना आहे, 15-20 वर्षाची. महाराज पॅनलच बुका आंध्रात जाऊन सांगितलं, इमानदारीने सांगतो मी आहे, तुम्हाला काळजी करू नका. बिनविरोधच गाव काढलं रात्रीत महाराज. सगळ्याच्या नादी लागायचं, आपले नाही लागत. संप्रदायाच्या म्हणजे माझ्या नाही. आणि तसं काय महाराज 6 पहिला असणारा देवर्षी नारद, 1 असणारा मुलगा जन्माला महाराज, भातचा जन्माला घेऊन गेला. 8वा मारणार आहे सांगितलं. हे कृष्ण कंसा सोडलं महाराज. राक्षस जरी असलं तरी महाराज भातचा काही केलं, सोडलं. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी आणि वदे बालकाची ठेवून. हे कंसा, अरे येडा आहेस का रे? काय तुला काय अक्कल बिकल? 8 पानाचं फुल घेतलं, 8 पानाचं. ते म्हणून सांगितलं 1 2 3 4 5 6 7 8. 8 आहे ना. पहिला 8वा होतय आणि 8वा सुद्धा. अरे उलट्याक जर घेतलं तर पहिला 8वं होतंय ना, 8व्या कोण सवास आलं तर ते सुद्धा महाराज कंसाला पटलं.
कोणी सांगितलेलं पटलं? नारद. एका झटक्यात 6 मारले महाराज आणि 7वी योगमाया जन्मली. आणि 8वा माझा जगाचा मालक महाराज असणारा कंसाच्या बंदीशाळेमध्ये अवतराला आला आणि आल्याबरोबर सांगितलं, बाबा नंदाच्या घरा आता मला कुठं घेऊन चला? नंदाच्या घरात. अरे वसुदेव देवकी जीव आहेत म्हणा. हे कृष्ण, अरे 8 वर्षाचा जन्मला आणि पहिल्या दिवशी सांगायला आम्हाला घेऊन चला, जमतंय का कुठं? बारीक. आणि कसं जाणं शक्य आहे? अरे म्हणते रक्षपाल, एवढे रक्षपाल कंसानं ठेवले, काळजी करू नका तुम्ही, मला टोपलीत घाला. उचवलीला कमपती पायीची बंधने महाराज कड्या बेवणे सगळे तुटले आणि सर्व म्हणते रक्षपाल तेम्या मोहिले सगळ्यांना दादा योगमायेच्या द्वारा मोहिलं आणि मला सगळ्याला समाधी लागली. आणि देवाला पाहिल्यानंतर कुणाला समाधी लागत नाही ना? देवाला पाहिल्याबरोबर अनेक गवणी पुढे सांगणारे महाराज व्यापार बघवल्या बरोबर महाराज निघून गेले. वाटत यमुना लागली. महाराज पूर चढीला आचाट तेने लावियेला गेले पडकड. नंदबाबाच्या घरी ठेवलं, तिथं माया उपजली होती, तिथं जन्मली होती, तिला टोपलीत घातलं, इकडे घेऊन आले. पुन्हा द्वारपाल जागे झाले, मायानं आकारण केला, आक्रांत केला, ती टोपल्यात घालून लगेच द्वारपाल कंसाकडे, अय कंसा 8वी मन मारणारी तर माया जन्मली. महाराज घर घर घेतली, हाताला फिरवल्यानंतर नीट हाताला निष्ठून, ए कंसा, अरे मला मारायच्या अगोदर तुझं लागी वादी उपजला मज आधी. होय मला मारण्या तू मला मारतोस? तुझा काळ तिथं जन्माला आलाय दादा. आणि महाराज देव असणारे महाराज आणि तिथं असणारा देव महाराज नामकरण झालं. कृष्ण ठेवा, ह्याचं बलराम ठेवा, सगळा भाग झाला. आणि देव असणारे रंगू लागले. कसं रंगू लागले? महिला मंडळ मोठ्यानं आवाज वा इकडल्या पाठीमागलच्या रंग मिरंगनात कोणे देखीला रंग मिरंगनात कोणे देखीला
झालं बस झालं, आमचं थांबलं तर आमचं डबलचं थांबलं तरी तुमचं सिंगलचं थांबलं. महाराज त्यांचं एकदा मनात येऊन आलं का ती कुणाचंच ऐकत नाही, म्हणून तुम्ही कीर्तन करायला. माझंच ऐकत नाही, माझं घरचं घालीन नोटांगण मोकळं पटांगण मला. अहो मी प्राध्यापक डॉक्टर असून सुद्धा उपयोग नाही महाराज. घरचं खातं बिघडल्यावर होय. तुम्हाला काय वाटत? आहे म्हणा माझ्यासारखंच आहे. मला वाटलं मी तिकडून पुण्याहून आलो म्हणजे काही वेगळं आहे, काही सारखंच आहे. विठाला लागले आणि रांगत असताना मला तलवा हात टेकला, सांगितला आई साहेब काळजी करू नका, धर्मरक्षा भया अवतार घ्यायची, मी अवतार घेतलाय. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे भक्तारा के पायापासी दुर्जनासी संहारी. आई काळजी करू नका, हात टेकला आई कशी. कोणत्या बाजूने रांगडे देऊ? डाव्या. डावी बाजू कोणाची आहे? अय चोपदार गुबू गुबू. डावी बाजू कोणाची? माझी म्हणून. बायको तुमचीच आहे चोपदार. डावी बाजू कोणाची सांगा? अजून माझी. डावी कोणाची? दोन्ही बाजू गेलेले आहेत त्याच्यामुळे ध्यान नाही. येणा देण्यात मजाच नाही म्हणून. महाराज कानपूरच गेला असेल तर मग काय मजा. तुमचं कसं आहे कारभारी? त्यांचं हे तर कृष्णाचीच म्हणायले. हे दोन बाजू गेले, हे तर अख्खच गेलेले. अगदी मोठं दोन्ही चौकदार छान आहेत महाराज. काही कळत नाही म्हणून मजा आहे महाराज. महाराज एकदम आनंद आहे महाराज. भरत महाराज पलकून मार्गदर्शन म्हणल्यावर काय महाराज चालू असलं तरी बंद पडते ते. विठाला मातोश्रीची डावी बाजू. डावी बाजू कोणाची? मातोश्रीची. ध्यानात ठेवा. कोणाची बाजू? डावी महिलाची आहे. उजवी बाजू कोणाची आहे? पुरुषाची आहे. आता गोविंदराव, नितीनराव, तुमचा खिशा कोण कोण? डावीकडे. मग खिशात, डाव्या खिशात ठेवलेले पैसे कोणाचे असतात? इकडे बघा, वरी बघायचं, खाली नाही बघायचं. मुद्द्याला लागले की खाली नाही बघायचं. गोविंदराव, डावी बाजू कोणाची? महिलांची. डाव्या बाजूचे पैसे कोणाचे येतात? महिलांचे. उद्यापासून म्हणायचं नाही की हे आमचे, मी खालच्या खिशात ठेवतोय. आणि आता आम्ही स्कॅनर केले भरत बाबा. ऑनलाईन टाका खिशात, नगच घरी गेलं किती म्हणतात अर्ध आमचं. आम्ही सगळं ऑनलाईन ठेवलं. व्यवहार चालू कर. तसा देव रांगू लागला. आईला सांगितलं आई डाव्या गुडघ्यानं रंगत महाराज पृथ्वीवर दैत्य माजले ती फार. या पृथ्वीवर काहीचा नाही नाट केलाय. मोडीले यज्ञ बघाले ब्राह्मण दैत्या भेने दादा. ब्राह्मण असणारे महाराज दैत्याच्या भेन, राक्षसाचा भेन. आता काळजी करू नको, मी आलो. डाव्या गुडघ्यानं आणि रंगत असताना देव काय करू लागले? रंगत रंगले काय व्हायचं त्या. हवा बी सुटली मला तशी. आता गरमायचं वातावरण राहिलं नाही म्हणून असणार महाराज. देव काय करू लागले? रंगत रंगणे चोरी तरुणी घावणी
बांधित चरणी देती घराने यशोदे साजन यशोदे अगं तुझा असणारा कृष्ण आहे ना बघ चोऱ्या करतोय आणि महाराज आणि त्यावेळेस सांगितलं जगद्गुरु तुकोबर आहे जगाचा मालक कृष्ण परमात्मा गोवणी असणाऱ्या घराने करू लागल्या आणि त्यावेळेस जगाचा मालक असणारा काय म्हणू लागला विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता हो विश्वाचा विश्वाचा जनिता हो गुत्त्यात येणं गुत्त्यात गेल्यावर कसं खुरपावं लागतंय गाई गाई म्हणजे महाराज 10 फूट पुढे गेल्यानंतर महागून गवत बघतोय मालक किती पुढे गेला खुरपिणार ह्याला गुत्त म्हणायचं 4 वाजले 5 वर्ष सुटणार नाही आपलं गुत्त महाराज जगाचा मालक आहे विश्वजनच्या पासून जन्माला आले विश्वजन निर्माण केले महाराज असा विश्वाचा असणारा मालक आज एका सामान्य स्त्रीला आई म्हणतो महाराज विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता आई म्हणते आई हे खोट्या बोलतात ए आई मी असणार चोरी केली नाहीये कृष्णानं चोरी केलेलीच नाहीये मला कृष्णानं चोरी केली नाही कर्ष इति कृष्ण जे सर्वांना आकर्षित करतं त्याचं नाव आहे कृष्ण मी असणार मला बोलवलेलं मी आलो नाहीये गर्ग संहिता उघडून बघा देवाला अनेक रूपानं अनेक भक्तांना बोलवलंय त्याला भक्ताला बोलवलंय महाराज देव बोलवले 1000 वर्ष तपश्चर्या करणारे योग्य मुनी आहेत योगियाच्या ध्यानी योग्याच्या ध्यानावर जात नाही महाराज मी योग्याच्या मागे जात नाही तो असणार आमच्या मागे पुढे आहे भक्तासाठी देव असणार महाराज ए आई हे खोटं बोलतो आणि खरं सांगू देवाला बोलवल्यानंतर देव येत असेल तर समजायचं महाराज आपली साधना खरी आहे आणि खरं सांगू मुरकुटवारी उजनी पाठी म्हणजे जग साक्षात महाराज देवाची कृपा 1 नाही 2 नाही 3 देव आहेत महाराज भगवान बाबा विठ्ठल रुक्माई आणि हनुमंतराय साक्षात महाराज तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे देवही आहे संतही आहेत महाराज भाग्यवान आहे आणि रामनवमी आणि हनुमान जयंती सुरुवात देवाच्या असणाऱ्या अवतारावर आणि सांगता समारोप हनुमान जयंतीवर आहे महाराज साक्षात वैभव संपन्न म्हणजे हे गाव आहे म्हणून महाराज असणारा विश्वजनच्या पासून निर्माण असा असणारा देव यशोदेला आई म्हणतो महाराज काय कारण असेल आई म्हणण्याचं आई म्हणण्याचं काय कारण असेल काय कारण आहे अनेक वेळा कीर्तन ऐकले 24 वर्षाला कीर्तन ऐकायला नंदाने सुकृत केले से बहुत नंद राजानं यशोदेनं महाराज अनेक जन्मामध्ये सुकृत केलं होतं आणि म्हणून भगवंत आला तेथे आता येतो तेथे महाराज असे संदर्भ संत साहित्यामध्ये येतात देव कुणाच्याही घरी जायला रिकामा नाही आणि आम्ही सुद्धा तुमच्या इथे यायला रिकामे नाही बोलवल्याशिवाय येत नाही महाराज सचिन महाराजाला माहिती आहे हनुमान महाराजाला माहिती आहे आमच्या बाबालाही माहिती नाही भरत महाराज तो म्हणजे महाराज शास्त्रीजी तुम्ही डॉक्टर झाला शास्त्री झाला प्राध्यापक झाला पट्ट्यात नाहीत मी म्हणून मी जरी पट्ट्यात नसलो तर पट्ट्या सगळ्यांच्या हृदय मंदिरात आहे मी जरी गेलो असलो तरी महाराज माणसं जावेत महाराज रौप्य महोत्सवासाठी राखून ठेवलं होतं
आता पुढच्या वर्षी काढून देण्याचं हे निमंत्रण आहे बरं का. हे इशारा कळावा माणसाने. माझं एवढं शिक्षण झालेलं आहे. रौप्य महोत्सव आता तू 50व्या वर्षाला तुला बोलिणार आम्ही. तोपर्यंत या पट्ट्यानं निघायचं, सरळ जायचं, सरळ यायचं, मध्ये हालो सुद्धा म्हणायचं नाही. हे शिकणं नाही म्हणा. जाण तिला शहाणीला पदर घे म्हणायची गरज नाही. आडनावाचा शास्त्री नाही महाराज म्हणून असणारा जगाचा मालक आहे महाराज. देव आलाय आणि देव असणारे महाराज सर्व जणांचे असणारे. गोकुळामध्ये महाराज चोरी होऊ लागली आणि जिकडं बघाव तिकडं चोरीचा सोस महाराज. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगलो, ए यशोदे, तिसरी आली धावून तिने गे बाई काय केली करणी. काय केली करणी. पतीची दाडे माझ्या पतीची आणि माझ्या बहिणीची गाठ बातून दिलीये. हा त्याने सोडीले महाराज. मुंगूस सोडलं. मुंगूस काय बसलं आडनावाचे मुंग सगळं बसणार महाराज. पतीची जाड मी असता पती शेजारी मुंगूस घेऊन आपुले करी वा सोडिले दोघा माझारी वा वा तवता मुझे पोचकारी गबाई बाई हरी तुझा आवाज गबाई बाई हरी काय गपची बसते का पोच करायला लागलं मला. एवढे घराने पहिली आली धावत, यांनी का काय केली मात. काय सांगावा ए यशोदे, आम्ही गावात आहो का जावा. आवरी आवरी आपला काना आणि सासी येले आमच्या महाराज. आवरी आवरी आपुला काना आसियला मुझे सुना आसियला मुझे सुना आवरी आवरी आपुला काना आसियला मुझे सुना आसियला मुझे सुना आजूनी वाली तुझ्या मनाने आजूनी वाली तुझ्या मनाने तुझे तुला तुला काना काना आसियला या सगळ्या घराने सांगू लागले. 4:15 वाजले. 4:15 वाजलेत महाराज. सगळ्या घराने सांगायला. कुणाला सांगायला? यशोदेला सांगायला. कुठल्या सांगायला? कुठल्या सांगायला? गोकुळात. आणि महाराज एक एक गवळण सांगू लागले. हे तुझं तुझं बारक आहे का? तुला तुला गोड आहे. आम्हाला गोड नाही काही नाही. याच्या खोड्या किती सांगावा. अष्टदळ काढले अंगणी. अगं रांगोळ काढली होती. तुझा कृष्ण येतोय. हे सर तुला काय येतोय? मी रांगोळ काढतो. इंग्लिश रांगू इंग्लिश. शाबास. अष्टद काढले अंगणी वारी वारी काढलंय महाराज वरी. किती खोड्या. हे काय सांगण्याजोगं का? मला सांगा. हे बारकं लेकरू 5-6 वर्षाचं. याच गालाचा मुका घेणं
नका हे बोलला काळ्या शर्ट वाला मला गोड दिसायला. आता या चोपदाराची पप्पी घ्यायची म्हणून किती अवघड आहे. बरं वाटतंय का? आता हेच लहान असता माझा चोपदार, आचडे बचडे माझे छकुडे हे जर छकुडं असतं तर गोड नसतं का वाटलं. आता अजिबात नाही. असा असणारा कृष्ण महाराज अनेक खोड्या करू लागला. यांनी गळ्यामध्ये हात घालीत महाराज अनेक वेगवेगळ्या खोड्या महाराज. आपल्याला खोड्या सांगायला आपला एवढा मोठा अधिकार नाही महाराज. सगळे जणांच्या खोड्या ऐकल्या. हे कृष्ण सगळेजण एकही तुझं घर कौतुक करीना, सगळे घराने गायले. आई सांगितलं आई तू म्हणतीस ना आतापासून विश्वासाच नाही तर मी आई तुला म्हणतोय म्हणे यशोदेची माता. आता तू जे सांगशील ते मी करणार. अभंगाच्या दुसऱ्या काही काही जण प्रेमात म्हणते ना काय राजा हो. दोन गोष्टी कधी ध्यानात ठेवा. दोन गोष्टी उभ्या आयुष्यात मला 24 years लाईफ इज द टू इम्पॉर्टंट. 24 वर्षामध्ये दोन इम्पॉर्टंट गोष्टी मी शिकल्यात. मी प्रेमात कधीच कोणाला काही देत नाही आणि रागात निर्णय घेत नाही म्हणून इथपर्यंत. तुम्हाला बरं बाबा तुमचं वय काय? 65 वर्षात वयात जर तुमच्या घरच्यांना आहो म्हणून हाक मारली किती छाती होगा महाराज. पांढऱ्या मेशा झालं म्हणून कौतुक करी नाही मी नुसतं आहो म्हणलं यांनी प्रेमानं तर आपली किती छाती फुगती. आहो का नाही हो म्हणा. जर ह्या म्हातारपणात भरत महाराज असं आहे तर माझ्या सचिनच्या वयात कसं असेल. हेच तिकडं लावायचं तुमचं वय तिकडं लावायचं. नवीन लग्न व्हायला झालेला असा जोमाचा कार्यक्रम असा आणि तेव्हा त्यांनी हाक मारा. तेव्हा काय म्हणतो तुझ्यासाठी आलो वना. काही पण म्हणाले चोपदार धुम्मच पडो नाही मला. दात नाहीत राहिले पुढचे 2-4 तरी म्हणाले काही पण. अगदी छान आहे महाराज. का हे प्रेमातलं प्रतीक आहे महाराज. माणसानं प्रेमामध्ये महाराज खरं सांगू का जगाचा मालक अहो जगाचा मालक सुदामानं प्रेम दिलं महाराज. पोह्याच्या रूपानं प्रेम दिलं. गाव सोनियाचा दिला गा सुदामा ब्राह्मण हरी दुःखे धरी रे पिढीला मुष्टी भर पोह्यासाठी सोन्याचा दिला हे प्रेमामध्ये. अहो महाराज शबरीनं प्रेम दिलं. बिल्ला पोरे ऐका महिमावळीची आणि बोरे खाय काय महाराज महिमा आहे. भिल्ल समाजाची बाई म्हातारपणाची अवस्था आहे. कशा प्रेमानं. प्रेम से बस एक सूरत. प्रेमानं सगळं जग जिंकता येतं. आणि विरोध रागामध्ये काही निर्णय घेऊ नका राजा हो महाराज. 10-15 वर्षाचं पोरगा आज फाशी घेते रागामध्ये. रागात निर्णय घेऊ नका राजा हो. प्रेम आणि राग ज्याला सांभाळता आला त्याला संप्रदाय कळाला महाराज. विठ्ठल म्हणून ऐसा भक्ताचा अंकित. हे कृष्ण आता उद्यापासून
उजनी पाटीला मुरकुटवाडीत राहायचं नाही. कुठं जायचं? उद्या जाई राणा घेऊन उद्यापासून घरी राहायचं नाही. उद्या जाई राणा. देव रानात आले आणि रानात महाराज हे पेंड्या सुदाम्या बोबड्या वाकड्या सगळ्याला एकत्रित घेतलं आणि महाराज तसल्या वाळवंटात महाराज त्याच्यामध्ये खेळ सुरू झाला. इट दांडू चेंडू न गुरा नाना परी चेंडू खेळला. महाराज चेंडू खेळला. इटी दांडू खेळला. तुला चेंडू माहिती? बर याला चेंडू माहिती म्हणा. नगोर माहित नाही? नगोर माहिती का तुम्हाला? माहिती असेल. नगोर माहिती का? माहिती आहे. चेंडू फळी माहिती. नगोर माहिती. चेस माहिती. एकावनाद्याचं गुरुचरित्र पारायण ते माहिती असेल. पकवा कोणाला माहिती तर हात वर करा. पकवा कोणी बी सांगावा. म्हातारे माणसा सगट जे 65-80 वर्षाचे पकवा. पकवा माहिती बघा इकडं. नितीन पकवा. पकवा पकवा माहित नाही? तू मग ह्या सोबत राहून मग हे शिकलास ना. तुला माहिती असणारच की. पकवा नाही माहिती? शिकवतो भरत बाबा. 25 वर्षामुळे आल्यामुळे आता नवीन शिकवतो. महाराज पकवा खेळ शिकवतो मला. तुम्हाला बाकी सगळे माहिती आहे. सुरपारंब्या माहिती आहे. डप माहिती आहे. चिरगोडी माहिती आहे. डप माहिती आहे का? सगळं माहिती आहे का? आंधळी घोडी आंधळी एक शिंबीर माहिती आहे. पकवा शिकवतो. महाराज घरी जायचे त्याने त्याच्या घरी जायचं. हे शर्टचं वरचं बटन काढायचं. इथं असणारा हा मलम इथं लावायचा. ह्या तोंडातला मलम जरा दम कर की बघ. दमच पडत नाही आमच्या वाघाला. हे मलम इथं लावायचा. बनीच्या मध्ये हात घालायचा. बनीच्या मध्ये आणि असा खालीवरी करायचा. त्याच्यातून जो आवाज येतो का ते आवाज कसा येतो? त्याचं नाव पकवा. शाबास. नाव लागतंय पक्का 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 आवाज येतोय ना त्याचं नाव पकवा. हे कुठं खेळतात महाराज? वारीच्या वाटेनं आणि वाकरीच्या रिंगणात विठाला. हे सांगितलं आणि खेळ खेळत असताना महाराज जगाच्या मालकावर राज आलं आणि सांगितलं नामदेव राय सारखा महात्मा कानोबा जाऊ नका आता रडायचं नाही. कानोबा खेळ डाव जाऊ नको. रडी खेळ खेळू लागले. लय बक्कळ खेळ खेळले महाराज. यांनी एका झपक्यात वर केली.
भरत बाबाला कोणाला पहिला ओपनिंग बॅट्समन जरी आउट करायचा असेल तर भरत बाबा सारखा ऑलराऊंडर बॉलर पाहिजे. 20-20 चालू आहे. त्यांच्याकडून आउट व्हायचं त्याला सांगितलं यांना खेळच खेळू द्यायची नाही. त्यांनी हाणला पहिला झटका. नाही मी बी हाय मामा पोरा वाळवंटी असले खेळ तिथं खेळले होते. आता कुरघोडी माहितीये का? मी शिकवतो. कुरघोडी शिकवायची असेल तर महाराज आपण प्रॅक्टिकल करून दाखवणारा माणूस आहे महाराज. खरं सांगतो महाराज. कोण म्हणते महाराज पैसे देत नाहीत लोक? कोण म्हणते पैसे देत नाहीत? पैसे काढणारा पाहिजे. 100 रुपये पैसे. भरत बाबा लोक देव कसा पैसे देतो बघा. तर तुमचे बघून देव कसा पैसे देतो बघा. तो कामाने आले समर्थाचे 500ची दिली तरी चालेल, 200ची बी चालेल, सुट्टे नसले तरी चालते. वा हो का याला म्हणते देव. महाराज देव पैसे देत नाही असं कोण म्हणते? मी कोण आहे? वसुदेव. ही गादी कुणाची आहे? नारदाची. नारदाच्या गादीवर उभा टाकलेला कोण असतंय? देव असते. मग देवाला दिलेले पैसे वापस घेत असतात का? असे माणसं असावेत. ज्याला कोणाला देवाला दान द्यायचं असेल तर प्रत्येकाने येऊन पाया पडून 100 रुपये दान द्या, आशीर्वाद भेटेल तुम्हाला. देव देत पैसे देत नाही. अरे दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. अरे पैसा भी निकलता है. गेले 200 आपले. फक्त पाकिटात वजा करू नका. तुम्हाला वजा बाकी चांगली जमते. खेळ मला खेळ त्याच्या पैशाचा बी खेळ होता. तुमच्या सोबत जे खेळला का ती बी खेळ होता मला. त्याला लुडो म्हणतात मला. कावड्याचा खेळ म्हणतात महाराज. 1 पडलं का 2, 3 पडले का 4. महाराज आपण फेकलं होतं 1 म्हणून तुम्ही 100 दिले महाराज. खरं सांगू का नितीनराव असले माणसं कीर्तनाला पाहिजे. महाराज यांचं नाव घेतलंय ना नाही? घरचे तुमचं एवढ्या मंडपात नाव घेतील का बाईक तुमची? नाही. मी घेतलंय का नाही? 100 रुपये आगा देत का? शाबास. भरत बाबा होय हो. काढा आणखी 100. भरत महाराज नाव घेतील. आणखी काळजी करायची गरज नाही महाराज. असे अनेक प्रकारचे खेळ माझ्या जगाच्या मालकाने खेळ. याचं कारण आहे का खेळ खेळले, का भक्ताचं ऐकलं, का गडी कानोबा गाई वळल्या महाराज. याचं कारण आहे ऐसा भक्ताचा अंकित आणि लागे तैसे लागे. महाराज जगाचा मालक जसं भक्तानं म्हणावं असा वागत होता. मग तो असणारा देव कसा होता?
कसा होता? निष्काम होता, निराळा होता आणि गोपीला असणारा चाळा लावलेला होता. म्हणून महाराज देव सगळे भक्तावर प्रेम करत होते का? जसं देव भक्तांना म्हणावं तसा देव ऐकत होता महाराज. अहो किती जणांचं काम आहे महाराज? बाळातपणाचं काम महाराज माझ्या भगवंतानं केलं. ऐसा भक्ताचा चोखोबाची बहीण झाला शारंग महाराज. अहो महाराज पहा त्या काम्य कवनी आठवली सुभद्रा. अर्जुनासाठी सुभद्रा महाराज. गोरोबा काकासाठी गाढव महाराज. तिथं तो जगाचा मालक गाढव झाला. नामदेवरायासाठी गाढव झाला. श्रीखंड रूपानं नाथबाबासाठी ते झाला. अहो त्याच्यापेक्षा पलकड काय बोलू महाराज. अग्निसंत माधव मामासाठी कोर्टात उभा राहिला. याच्यापेक्षा काय सांगायचं तुम्हाला? हा ऐसा भक्ताचा अंकित. फक्त निष्ठा तुमची तेवढी पाहिजे दादा. जगाचा मालक तुमच्या, तुम्ही जगाच्या मालकाच्या वाऱ्या करा. जगाचा मालक तुमच्या महाराज तुमच्या घरी काम करेल न सांगता करी सर्व काम. एवढं काम त्याचं करा. कारण तो कसा आहे? निष्काम आहे आणि निराळा आहे. गोपे लावेला चाळा. आणि असा असणारा देव कुठे? अव्यक्त असणारा देव व्यक्त झाला. तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे लागे तैसिला विपरीत, लागे तैसिला विपरीत, हे लागे तैसिला विपरीत. पटकन थोडे शोर लावा. बरेच गाव आहे. बोला लिंबेवाडी इकडं थोडे पकवायचा आवाज करा.
रामवाडी रामवाडी इकडं सचिन महाराज सचिन महाराज लागे तैसी भगवान परमात्मा व्यक्त झाला तुका मने आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत झालेली शिवा पुनः एकदा हनुमंतराया भगवान बाबा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण समस्त गावकरी उजनी पाटी मुरकुटवाडी या सर्वांच्या चरणी अर्पण सौजन्य आमचे हरिभक्त परायण असणारे वैजनाथरावजी बालाजीरावजी मुरकुटे साहेब त्यांचा असणारा सौजन्य महाप्रसाद त्यांनी संपर्क केला नितीनराव या ठिकाणी संपर्क झाले मला या सर्वांचा संपर्क योग करून जाणे आमचे हरिभक्त परायण गोविंदरावजी केंद्रे साहेब या ठिकाणी सुद्धा या सर्वांच्या या मुरकुटवाडी परिवाराचा समस्त असणारा भगवान बाबा माधव मामा मित्र परिवाराला सर्वापासून मनापासून धन्यवाद देतो उत्तर माझ्या प्रभू रामचंद्राची हनुमंतरायाची सेवा घडावी एवढे रोप्य महोत्सवाच्या वतीने व्यक्त करतो बाबा असतील भरत बाबा असतील सचिन बाबा असतील हनुमंत बाबा असतील आमचे गोविंद असतील दीपक महाराज असतील संपूर्ण परिसरातील नामांकित असणारे वारकरी संप्रदायातील सर्व श्रेष्ठ मंडळी यांच्या चरणी सेवा समर्पण वाणीला पूर्ण विराम ज्ञानेश्वर